आज बनवायची आपल्याला मस्त कोथिंबीर वडी. एकदम वेगळी पद्धत आहे 100%. तुम्ही पहिल्यांदाच बघाल अशी. आणि एकदम पटकन होणारी रेसिपी. कोथिंबीर वडी ही एकदम चविष्ट आणि खायला पण खूप छान लागते कोथिंबीर वडी. आणि बघा, एक जुडी मी मस्त कोथिंबीर घेतलेली आहे. तिला स्वच्छ कापून घ्यायची आपल्याला आणि धुवून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी बघा, मी एक मोठा कप मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. त्याच्यामध्ये बघा थोडं लाल तिखट टाकलेलं आहे, थोडासा ठेचा टाकलेला आहे आणि मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार. आणि इकडे बघा, आता आपल्याला गॅसवर कढई ठेवलेली मी, त्यात तेल टाकलेलं आहे आणि मस्त ठेचा हिरव्या मिरचीचा, लसूण, हिरवी मिरची आणि तो तेलामध्ये होऊ द्यायचा आहे थोडा. आणि बघा, आता कोथिंबीर आपण एक बाऊल मी कोथिंबीर घेतलेली आणि ती आपल्याला आता तेलामध्ये टाकायची आहे. आपण ठेचा पण टाकलेला आहे आणि कोथिंबीर पण टाकायची आहे. ती होऊ द्यायची थोड्या वेळ आपल्याला. ती सुकी करून घ्यायची आपल्याला मस्त आणि थोडीशी शिजल्या पण जाते. तुम्ही म्हणाल असं कसं काय, आपण डाळीचं पीठ वेगळं आणि ही इकडे. तर अशा प्रकारे बघा, तुम्ही पण नक्की करा आणि तुम्हाला पण नक्की आवडेल अशी. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी आता परत तिखट वगैरे टाकायचं आपल्याला याच्यामध्ये. हळद टाकलेली आहे, थोडी जिरे पावडर टाकलेली आहे आणि मीठ टाकायचं आपल्याला आणि सगळं मिक्स करून आपल्याला थोड्या वेळ होऊ द्यायची कोथिंबीर. आणि नंतर मग आपल्याला आपण जे डाळीचं मिश्रण केलं होतं ना, पातळ करायचं आहे ते बेसन पीठ, ते त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला. आपली कोथिंबीर वडी ती वाफवलेली असते, ही आपल्याला थोडीशी फ्राय करून त्याच्यामध्ये बेसन टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि तयार करायची आपल्याला मस्त कोथिंबीर वडी, एकदम खमंग आणि कुरकुरीत. इकडे कोथिंबीर पण होते बघा. इकडे बघा, आता मी बेसन जे एकदम घट्ट पण नाही करायचं आणि एकदम पातळ पण नाही, मीडियम केलेलं आहे. आणि आपण ते त्याच्यात टाकायचं आता. बघा, कोथिंबीर पण आपली सुकी झालेली मस्त कढईमध्ये. थोडं 2-3 मिनटं होऊ द्यायची कोथिंबीर. आणि आता बघा, आपण बेसनाचा घोळ टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आणि छान परतून घ्यायचं आहे मस्त, म्हणजे सगळं मिक्स करायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे मस्त बेसन आणि आपली कोथिंबीर. छान घट्ट गोळा होऊ द्यायचा आहे. आणि नंतर मग आपल्याला ते ताटामध्ये मस्त तेल लावून आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्या आपल्याला, कोथिंबीर वडी. आणि मस्त बेसन आणि कोथिंबीर होऊ द्यायची. थोडे 2-3 मिनटं लागतात व्हायला, घट्ट गोळा होऊ द्यायचा आहे. आणि मग मस्त आपल्याला त्या थापून घ्यायच्या आहे कोथिंबीर वडी. असं हलवत राहायचं आपल्याला. आणि बघा, मस्त आता आपली कोथिंबीरची आणि बेसनाचा मस्त घट्ट गोळा झालेला आहे. आणि आता समजायचं झालेलं आहे. आता ताटाला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर ते मिश्रण टाकून मस्त हाताने आपल्याला थापून घ्यायचं आहे. आणि वरून मस्त तीळ टाकलेली आपण त्याच्यावर. आणि बघा, आता गार झाल्यानंतर आपण त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे. फॅनखाली थोड्या वेळ ठेवलं होतं मी, म्हणजे पटकन गार होते. आणि नंतर मग वड्या पाडण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे बघा वड्या पाडून घ्यायच्या आपल्याला मस्त. खूप छान वडी तयार झालेली बघा आपली कोथिंबीर वडी. न वाफवायचं काही, पटकन आपल्याला कढईमध्ये कढई ठेवायची आणि कोथिंबीर बेसन टाकून छान मस्त परतून मिक्स करून घ्यायचं आणि कोथिंबीर वडी तयार करायची. आणि आता कढई ठेवलेली मी गॅसवर, मस्त तेल तापलेलं आहे आपलं. वड्या पण टाकून झालेल्या आहे, छान तळून घ्यायच्या आपल्याला खमंग कुरकुरीत दोन्ही बाजूनी. ना तेलकट होतात ना काही, मस्त एकदम कुरकुरीत आपली कोथिंबीर वडी तयार होणार आहे आता खाण्यासाठी. आणि छान तळल्या गेलेल्या आहे बघा दोन्ही बाजूनी कोथिंबीर वडी. आता काढून घ्यायचे ते आपल्याला.
सगळं तेल निथरून घ्यायचं आहे वडीचं आणि मग ताटामध्ये काढून घ्यायचे आपल्याला त्या सगळ्या वड्या आपल्याला अशाच तळून घ्यायच्या आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. कमी वेळामध्ये एकदम कुरकुरीत आणि खमंग कोथिंबीर वडी. आता तर खूप कोथिंबीर आलेली बाजारामध्ये. नक्की आणि करून बघा तुम्ही पण अशा पद्धतीने. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. असं चांगलं तेल निथरू द्यायचं आहे, म्हणजे तेलकट नाही होणार, एकदम कुरकुरीत खमंग होईल. आणि बघा आता मस्त आपल्या सगळ्या कोथिंबीर वडी तळून झालेली आहे.